लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण जेव्हा ही टीका द्वेषाची आणि जीवे मारण्याच्या धमक्यांची भाषा धारण करते तेव्हा ती केवळ टीका राहत नाही, ती एक गुन्हेगारी कृत्याची सुरुवात होते। माजी खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल इंस्टाग्रामवर झालेल्या एका भयानक पोस्टने पुन्हा एकदा हा प्रश्न उभा केला आहे। सोशल मीडियाचा गैरवापर किती धोकादायक होऊ शकतो? 6 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास माजी खासदार नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी एक धक्कादायक रील पाहिली। @ईसाबेस नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून ही रील पोस्ट करण्यात आली होती। यामध्ये लाल रंगाचा शर्ट घातलेला एक व्यक्ती नवनीत राणा यांच्याबद्दल अत्यंत अश्लील आणि शिवीगाळ करणारी भाषा वापरत होता। वीडियोमध्ये तो व्यक्ती नवनीत राणा अमरावती जिले की पहली पद पर रहने वाली आणि समोर अतिशय गलिच्छ अशी शिवीगाळ करून असं संबोधन करण्यात आलं। नवनीत राणा अमरावती जिले की पहले पद पर रहने वाली एक बहुत बोल रही तू। हाँ बोले ये हिंदुस्तान मुगलों का नहीं है, क्या तेरे जैसे अनभक का है? अनभक की करने वाली नवनीत राणा की हिंदुस्तान सबका है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब अपने भाई भाई। तू कभी जातिवादी की बातें करेंगी तो हमारे से बुरा कोई नहीं होगा। इसके पहले बहुत बार मार खा चुकी है तूने, इस बार छोड़ी नहीं जाएगा, डायरेक्ट कत्ल करे जाएगा। हाँ अक्लमंद को इशारा मत्ती नहीं बेटा बाप से, तो को देख लेना मियाँ भाई अपने हिसाब से, बहुत बुरा हो जाएगा। पर भागेंगी रे तू नवनीत राणा। कत्ल करा जाएगा अशी थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। तो म्हणत होता, इस बार छोड़े नहीं जाएगा, डायरेक्ट कत्ल करे जाएगा। तसेच अक्लमंद को इशारा मस्ती नहीं बाप से, तो देख लेंगा मियाँ भाई अपने हिसाब से अशा धमक्या देत त्याने जातीय तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न केला। या रीलचा URL ID समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे। हा या रीलचा URL ID आहे। गुन्हेगारीची ही भाषा सोशल मीडियाच्या माध्यमातून खुलेआम पसरवली जात आहे। अशा घटना लोकशाही मूल्यांना आणि कायद्याच्या राज्याला आव्हान देतात। सुमारास 8 ते 8:30च्या दरम्यानमध्ये मी इंस्टाग्रामवर जेव्हा चेक करत होतो तर त्यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार भाजपाच्या नेत्या सन्माननीय सौभाग्यवती नवनीतजी रवी राणा यांच्याबद्दल एका ईसाभाई नामक अशा एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर पोस्ट केली की तू म्हणजे आमच्या हिंदू आणि मुस्लिममध्ये तू हे करत आहे आणि तू अशी बोलू नको, नाही तर तुला मारून टाकेल, तुला अश्लील शिवीगाळ केल्या। अश्लील शिवीगाळ करत असताना त्यांनी सांगितलं की बा तुझ्या गळ्यावर असा तुला खतम करून टाकला असा इशारा वगैरे त्याच्यामध्ये आहे। आणि त्याच्यामुळं आज आम्ही राजापेठ पोलीस स्टेशनला संबंधित PI साहेबांना या ठिकाणी रिपोर्ट दिला आहे आणि त्याच्यावर ईसाभाई नामक जो कोणी आहे समाजकंटक त्याच्यावर सखोल कारवाई झाली पाहिजे, त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे। कारण राष्ट्रीय नेत्या भाजपाच्या असल्यामुळे त्या कुठेही फिरू शकतात, कुठेही राहू शकतात। आणि त्यांनी सांगितलं की आतापर्यंत बा तुला खूप लोकांनी मारलं, म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळं पोलिसांनी ताबडतोब कारवाई घ्यावी, त्याकरिता आम्ही या ठिकाणी रिपोर्ट दिला, तशीच तक्रार या ठिकाणी राजापेठ पोलीस स्टेशनला दिलेली आहे। पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन कारवाई सुरू केली आहे। पण प्रश्न असा आहे की सोशल मीडियाच्या या बेबंद वापराला कधी लगाम बसेल? ही केवळ एका व्यक्तीवरील टीका नाही, तर ही संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे। जेव्हा द्वेष आणि धमक्या सोशल मीडियाचा भाग बनतात तेव्हा आपल्याला सजग राहावे लागते। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी काय आहे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कायद्यात आणखी काय सुधारणा आवश्यक आहेत? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।